नमस्कार. मी प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णायक टप्पा सुरू आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं जे 20 जानेवारीला मुंबईत आझाद मैदानावरती आमरण उपोषण सुरू करणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी जाहीर केले की सुमारे 3 कोटी लोक आपल्याला भेटायला येतील. ते जातेवेळी चालत जाणार आहे आणि त्यांच्याबरोबर म्हणजे ते म्हणतायत तसं 1 कोटी 2 कोटी माणसं माझ्याबरोबर चालत येतील. मला निश्चित असं वाटतंय की या एवढ्या मोठ्या संख्येनं, कारण आतापर्यंत त्यांच्या झालेल्या जर सभा बघितल्या तर त्या सगळ्या लाखो, पहिली सभा तर त्यांची 1.5 कोटीची असं लोकसंख्येची होती असं म्हटलं जातं. म्हणजे जर इतक्या मोठ्या प्रमाणात माणसं जर रस्त्यावरती आली तर वाहतुकीचा आणि सुरक्षेचा बोजवारा काय उडेल याची केवळ कल्पना केलेली बरी. का बरं एवढे सगळेजण शासन हे मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाची इतकं धसका किंवा इतकी धडक का बरं त्यांनी घेतले? याचं महत्वाचं कारण आहे ती म्हणजे मराठ्यांची मतं. आज काय झालंय की मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांच्या अनभिषिक्त असे नेतृत्व म्हणून उदयास आले. मराठ्यांच्या मानाचा तो एक बिंदू झालेला आहे. सगळ्या मराठ्यांना असं वाटतं थोडक्यात की मनोज जरांगे पाटलांच्या मुळेच आपल्याला आरक्षण मिळेल. म्हणजे मतांचं ध्रुवीकरण हे मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाचं होत असल्यामुळं सत्ताधारी पक्षाला किंवा भारतीय जनता पार्टीला हे अत्यंत अवघड आणि कठीण जागेचं दुखणं झालं. करावं तर काय करावं या संदर्भातला मी याच्या आधी एक व्हिडिओ केला होता. त्या पद्धतीनं काय नेमका निर्णय घ्यायचा याचे त्यांना नेमका निर्णय घेता येत नाही किंवा ठरवता येत नाही. एक तर याच्या आधीचा थोडासा इतिहास जर आपण बघितला तसं राजर्षी शाहू महाराजांच्या पासून आरक्षणाचा इतिहास जातो. आरक्षणाचे पहिले जनक हे राजर्षी शाहू महाराज आहेत. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत, बॅरिस्टर होते ते. तर या लोकांच्या पासून म्हणजे फार पूर्वीपासून 1922 राजर्षी शाहू महाराजांनी तर मराठ्यांनाच नाही तर सगळ्या बहुजन समाजाला 1902 मध्ये 50% नोकरीमध्ये आरक्षण दिलं. काय आरक्षणाची गरज होती हे सांगताना आणि आरक्षण दिल्यानंतर जसा त्याला विरोध व्हायला लागला तसा राजर्षी शाहू महाराजांच्या काळातली गोष्ट आहे. तर त्यावेळेला प्रस्थापित ब्राह्मण समाज की ज्यांचे व्यवस्थेमध्ये सिस्टममध्ये नोकऱ्यामध्ये बहुतांशी सर्वजणच त्यांचे होते, कारण शिक्षित फक्त तोच समाज होता. त्यांनी विरोध सुरू केला. विरोध सुरू करत असताना ते म्हणायचे तुमच्यामुळं ह्या आरक्षणाच्या धोरणामुळं गुणवत्ता संपून जाते आणि समाज हा गुणवत्ताहीन होईल आणि सगळं काही म्हणजे गोंधळ उडेल अशा पद्धतीची मांडणी हे ब्राह्मण समाज करायचे. महाराजांनी त्याला फार समर्पक असं उत्तर दिलं. त्यांनी दाखवून दिलं, एका कृतीनं दाखवून दिलं की एकाच वेळेला घोड्याचे चांदी किंवा घोड्याचा खायला टाकणारं धान्य जे असं बनवून ते सगळं एकत्रित ओतलं आणि एकदम सगळे घोडे सोडले पागेमधले आणि सांगितलं आता बघा काय होतंय. तर त्यावेळेला असं दिसून आलं की जे सशक्त घोडे, जे तरुण घोडे होते आणि जे सशक्त होते, बलवान होते, ते घोडे जोरात पळत त्या चंदीकडे गेले आणि त्या जनावरांच्यासाठी टाकलेला जो सगळा खाना होता तो त्या सशक्त बलवान अशा घोड्याने खाऊन टाकला. जे बिचारे वयस्कर होते, जे बिचारे सबल नव्हते, ज्यांची ताकद अपुरी होती, असे सगळे बिचारे बघत बसले. दाखवून दिलं की यासाठी माझे हे आरक्षण धोरण आहे. मित्रो, आरक्षणासाठी दुसरा एक प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करणारा माणूस म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख पहिले मंत्री आहेत, पण त्यावेळेला त्यांनी हे भविष्यकाळ ओळखला आणि मराठ्यांना आरक्षण दिल्याखेरीज चालणार नाही. मराठ्यामध्ये हा जरूर काही प्रमाणात हे भरपूर श्रीमंत असा एक वर्ग आहे मराठ्यांचा, पण तो म्हणजे मराठा नव्हे.
ते एकदम काही असं किरकोळ स्वरूपात आहे. आणि मराठ्यांची खरी जी लोकसंख्या आहे ही सगळी गरीब आणि वंचित आहे. त्यांना आरक्षणाची जरुरी आहे. म्हणून त्यावेळेला त्या काळात त्यांनी 1967 पूर्वी ते म्हणायचे, जाहीररित्या सांगायचे की तुम्ही तुमच्या ह्याच्या शिक्षणाच्या दाखल्यावरती नोंद करत असताना मराठा कुणबी अशी नोंद करा, अशा पद्धतीने हिंदू कुणबी असे नोंद करा, असं जाहीररित्या सांगायचं. अर्थात त्यावेळेला त्यांना विरोधही झाला, त्यांच्या सभाही उधळल्या गेल्या काही प्रस्थापितांच्याकडून. तर हे सगळं जे काय विचार आहेत, या विचाराचा हळूहळू हळूहळू विकास होत गेला. आणि काय झालं बघा, स्वातंत्र्य जसं मिळालं तसं स्वातंत्र्यानंतर एक विचार असा आला की अरे, स्वातंत्र्यानंतर सगळ्या सिस्टम मध्ये सगळीकडे नोकरदार हे सगळे ब्राह्मणच आहेत. आजही आपल्याला असं दिसून येतं की याच वर्गाचं याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे भर आहे. आणि इतर बहुजन समाज जो आहे तो अत्यंत कमी स्वरूपात आहे, म्हणजे अगदी मोजक्या स्वरूपात आहे. म्हणून आरक्षणाची ही जी भूमी डॉक्टर बाबासाहेबांनी जे घटनेमध्ये अंतर्भूत केली, त्यामुळं एका विशिष्ट वर्गाला नाहीतर SC ST NT VJNT OBC या वर्गाला फार मोठी मदत झाली, सबल झाले. आणि ते आपल्या यंत्रणेमध्ये सिस्टममध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या जागा पटकावून बसले. प्रश्न कुणाचा आला? प्रश्न आला मराठ्यांचा. मराठे म्हणजे आज आपल्याला जे दिसत आहेत, मी नेहमी म्हणतो की आज आपल्याला जे एकदम श्रीमंत मराठे दिसतात ते सोडा, आणि बाकीचे सगळे 90% 95% मराठा हे त्यांना मदतीची आणि आरक्षणाची गरज असणारे असे आहेत. मनोज जरांगे पाटील एक अत्यंत सुंदर वाक्य म्हणतात, मला फार आवडलेलं. ते म्हणतात, माझा लढा हा गरजवंत मराठ्यांच्यासाठी आहे. माझा लढा हा गरजवंत मराठ्यांच्यासाठी आहे. कारण त्यांचा लढा ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला प्रस्थापितांनी की जे भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांच्या असे मदतीला जाणारे होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे असं घडून नाही आणि आम्हाला आरक्षण नकोय, आम्ही OBC होणार नाही, आम्हाला OBCतून प्रवर्गातून आरक्षण नकोय. त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की माझा लढा हा गरजवंत मराठ्यांच्यासाठी आहे. म्हणजे हा जो काही विचार होता, हा विचार अत्यंत पुढे घेऊन जाणारा विचार होता. ज्या वेळेला मराठ्यांचं काही दिवसापूर्वी म्हणजे 2016 नंतर 58 मोर्चे निघाले, लाखो मराठे रस्त्यावरती आले आरक्षणासाठी. किती प्रचंड मोठ्या उलथापालथी झाल्या. पण एवढे प्रचंड संख्येने मोठ्या संख्येने जरी मराठे आले तरी आरक्षणाकडे जाणारा जो दरवाजा तो उघडत नव्हता. काय करायचं, प्रचंड मोठी अशी एक पोकळी निर्माण झाली होती. सगळे मराठ्यांचे नेते आणि मराठा समाज हा वैफल्यग्रस्त होता. अरे, इतक्या मोठ्या प्रमाणात आपली ताकद दाखवून देऊ आपण रस्त्यावर येऊन सुद्धा आपला उपयोग होत नाही, आपल्याला काहीतरी नेमकं मार्गदर्शनही होत नाही आणि नेमकं आपल्याला आरक्षणही मिळत नाही. खरं तर मित्रांनो, त्यावेळेला नेमक्या मार्गदर्शनाची गरज होती असं मला वाटतंय. आणि त्याच वेळेला मनोज जरांगे पाटील पुढे आले आणि मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली बघता बघता समस्त महाराष्ट्रातला मराठा समाज हा एकत्रित झाला. आज मनोज जरांगे पाटील म्हणतील ती पूर्व दिशा करायला मराठा समाज तयार आहे. आणि हीच जी भूमिका आहे, यामुळं काय झालंय, मराठा समाजाचं मतांचं ध्रुवीकरण जे व्हायला लागलंय, हे ध्रुवीकरणामुळं सत्ताधारी सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल तर त्यांना हे फार मोठं अडचणीचं झालं. एक गोष्ट आहे, एक घटना अशी आहे की मनोज जरांगे पाटील आता ज्या वेळेला हे मतांचं केंद्रीकरण होतं आणि मतदान हे कुणाला जाणार, तर साधारणपणे मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी हे सुसंगत असेल. ते जिकडे बोट दाखवतील तिकडे जाण्याची शक्यता ही जवळपास 99-100% आहे. हे बघितल्यानंतर आता नेमकं आपण काय करावं हे सत्ताधाऱ्यांना सुचत नव्हतं. आणि त्यातच 20 जानेवारीचा हा महामोर्चा म्हणा किंवा आरक्षणासाठी चाललेली ही सहल म्हणा, काही आपण त्याला नाव देऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या नावाखाली जे मराठ्यांच्या मतांचं ध्रुवीकरण जे होत होतं, हे ध्रुवीकरण आपल्याला मिळावं यासाठी सगळ्या पक्षांची चढाओढ लागली नसली तरच नव्हतं.
पण त्याच्यामध्ये झालं कसं, पहिला जो मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटीमध्ये जालना या ठिकाणी जो मोर्चा त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं, त्या उपोषणाच्या हत्यारामध्ये पोलिसांनी उपोषणासाठी बसलेल्या माणसांना टार्गेट केलं आणि त्यांना जोरदार मारलं. रक्तबंबाळ झाले सगळे मराठे. पण मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं सगळ्यांनी शांततेने घ्यायचं, हे होणारच, कारण त्यांना ते नको होतं. आपण सगळे एकत्रित येत आहोत, मराठे सगळे एकत्रित येत आहे, त्याच्या मताचं ध्रुवीकरण येत आहे. हे जर विस्कटायचं असेल तर अशा पद्धतीची हे केले जातील, प्रयत्न केले जातील, घटना घडत राहतील. तुम्ही सर्वांनी एकत्रित राहा, आपल्याला आपलं गोल आहे ते आरक्षण मिळवण्याचं आहे. काय सगळ्यांनी त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं. प्रश्न होता हा 5 कोटी मतं जी आहेत मराठ्यांची, ही नेमकी कुणीकडे जाणार? मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली, अनभिषिक्त सम्राट आपण ज्याला म्हणू, त्यांच्या नेतृत्वाखाली जमणारा हा जो मराठा समाज होता, हा मराठा समाज आता मतदान मनोज जरांगे पाटलांच्या शब्दाबाहेर नाही. ही घटना ही इतिहासाला कलाटणी देणार आहे मित्र. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं पहिल्या वेळेला ज्या वेळेला लोकांच्या वरती मोठा लाठीमार करण्यात आला पोलिसांच्याकडून, जास्ती झाली पोलिसांच्याकडून, त्यावेळेला स्पष्टपणे सांगितलं की मनोज जरांगे पाटील ह्या सगळ्या गैरकृत्याला देवेंद्र फडणवीसना जबाबदार. दुसरी गोष्ट अशी झाली की ज्या वेळेला मराठ्यांच्या मतांचं ध्रुवीकरण होतं, हे ध्रुवीकरण फोडण्यासाठी आपण असं म्हणू शकतो की भारतीय जनता पार्टीकडून वेगवेगळे जे अनेक प्रयत्न झाले, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाला उठवून बसवण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलं, असं स्पष्टपणे आरोप सगळ्याच नेत्यांनी केले. देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटलांच्या हिट लिस्टवरती आले, थोडक्यात असं आपण म्हणूया. पण देवेंद्र फडणवीसांनी जे काही म्हणजे अशा पद्धतीच्या काही क्लुप्त्या केल्या आणि अशा पद्धतीचे मार्ग, ते नेहमी म्हणतात की पहिला ओबीसीला न त्रास देता ओबीसी मतं ही आमच्या डीएनए मध्ये आहेत, असं ते स्पष्टच म्हणतात. आणि पहिला त्यांचा चॉईस आहे तो ओबीसी आहे. साहजिकच सगळ्या मराठ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी थोडासा आकस असणं सहज शक्य आहे. झालं असं, बीजेपीच्या रक्तात डीएनए ओबीसीचा आहे हे सांगणं किंवा ओबीसीना आंदोलन करण्यासाठी उद्युक्त करणं, उकसणं आणि त्यांना मराठ्यांच्या विरोधात लढायला लावणं, छगन भुजबळ सारख्या नेतृत्वाला ओबीसीचं नेतृत्व समजणं आणि छगन भुजबळांनी सांगितलं तुमचे एवढे असतील तर आम्ही तुमचे 140 पाडू म्हणणं, किंवा त्यांनी असं स्पष्ट सांगणं की येत्या निवडणुकीमध्ये ओबीसीने कोणत्याही परिस्थितीत मराठा नेतृत्वाला मदत करू नका, अशा पद्धतीच्या अर्थाचे बोलणं सातत्यानं करणं. यामुळं झालं काय की मराठा सगळा जास्तीत जास्त ध्रुवीकरण होत गेलं, त्यांच्या मताचं ध्रुवीकरण होत गेलं आणि त्यांना निश्चितपणे समजलं की आपले शत्रू कोण आहे. त्यातही त्यांनी दुसरं असं केलं की धनगर आणि एनटी सारख्या जमातींना त्यांनी उगाचच उठून बसलं. त्यांच्या आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणाचा काडी मात्र संबंध नाही. असं असताना सुद्धा, संबंध काडी मात्र नसताना सुद्धा फडणवीसांनी हे जे धनगर समाजाचे नेतृत्व किंवा एनटी समाजाचे नेतृत्व आहेत ना, त्यांना उठवून बसवलं मराठ्यांच्या विरोधात. अर्थात हे सगळं करण्याची आवश्यकता नव्हती. आज मराठा नेतृत्वाचा टार्गेट कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि येत्या 20 जानेवारीचा जो मोठा महामोर्चा असं आपण म्हणू किंवा आरक्षणासाठी चाललेली ही जी लढाई आहे, या लढाईसाठी चाललेला मनोज जरांगे पाटलांचा हा जो 20 जानेवारीचा लढा आहे, या लढ्याला महाराष्ट्रातून किमान 3 कोटी लोक जमतील. मला असं वाटतंय मुंबईच्या लोकसंख्येपेक्षा सुद्धा जास्त माणसं जातील असं जरांगेंनी सांगितलंय. तर ही जी काय एक लढाई असेल, या आरक्षणासाठी चाललेला हा जो एक प्रपंच असेल, तर जरांगे पाटलांची ही लढाई आहे. ही लढाई 5 कोटी मतं कोणाला देतील, मराठे आता ही मतं कुणाला देतील हे निश्चित करणारे आहेत. आणि त्याच्यावरती भविष्यातलं राजकारण असणार आहे. भविष्यातली सत्ता मराठ्यांच्याच
मतावरती येईल अशा पद्धतीचा आणि त्याला मनोज जरांगे पाटील हे अंतिम रूप देईल असं मला वाटतं. मी आपल्याला माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.